नमस्कार, स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडे आणि तुमचं वातावरण काय म्हणतं हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता. कारण की आपण व्हॉट्सअपला नाही आहे ना, त्यामुळं कमेंटद्वारे सांगू शकता तुमच्या इकडं वातावरण वगैरे कसं आहे आणि कसं नाही. तर आम्ही चाललेलो होतो एक खास खरेदी करण्यासाठी, लग्नाची आहे की तर हे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला कळेलच. तर माझ्या हाताला पण खूप लागलं होतं बरं का. ते सुद्धा मी थोडं थोडं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कसं की कोणीतरी म्हणाल काय झालं ताई, काय झालं, काळजीपोटी सर्वजण विचारतात. शॉर्ट व्हिडिओ टाकलाच होता, त्याच्यामध्ये सर्वांनी माझी काळजी केली. खूप खूप भारी वाटलं. तसंच म्हणलं पर्सनल नाही का असं विचारू शकता मला कमेंटद्वारे. तर हाताला लागलं होतं थोडंसं, पण ते बाऊ करायचं मला सवय झालेली मोठं. म्हणजे कसं ताप सोडून काय अंग सोडून ताप आल्यासारखं असं. तर तिथं त्या निमित्तानं रक्त तर गेलंच होतं. तर आम्ही दवाखान्यात गेल्याच्या नंतर नवरा म्हणला रक्त गेलंय, ते पण माझं पिलेलंच रक्त गेले. असं कोण डॉक्टरांना म्हणतं का सांगा बरं तुम्हीच. म्हणजे काय झालं होतं, जे आपलं जे बोट आहे ना ते थोडंसं मांसखंडाला लागलं होतं आणि त्या निमित्तानं रक्त खूप जरा जास्त गेलं होतं आणि ते रक्त गेल्यामुळं मला येत होते चक्रा. त्या निमित्ताने आम्ही गेलो. तर ठीक आहे, इथून तिथून तुम्ही बडबड बडबड ऐकलीच असेल. तर आता आम्ही पडलो फर्निचरच्या दुकानामध्ये. काय घ्यायचं आहे हे तर तुम्हाला थंबनेलवर पण कळेलच आणि ब्लॉगमध्ये सुद्धा कळालंच असेल. तर आम्ही इथं घेण्यासाठी आलेलो आहोत. काय काय वेट तर इथं ह्या मॅडमसोबत आमचं बोलणं चाललेलं होतं. इथं आम्ही कपाट वगैरे घेतलं होतं म्हणून आम्ही ह्याच दुकानामध्ये नंतर आलेलो होतो. पण काय खूप मोठी चूक केली हो आम्ही. तुम्ही ती करू नका. कारण की आपल्याला असं वाटतं की आपण पहिली गोष्ट इथं घेतली म्हणून दुसरी गोष्ट आपल्याला थोड्या कमी पैशात मिळेल वगैरे. तर तसं काही नसतं बरं का. ती जास्तच किंमत लावतात आहे ना, आपल्याला काही ओळख बी देत नाही. तिला मी तो कागद बी दाखवला की तुला म्हटलं आम्ही हे बघ कपाट इथूनच घेतलं होतं. तिनं कागद बघितला पण काय रिस्पॉन्स दिला नाही की बरं झालं तुम्ही परत इथंच आलाय वगैरे असं काहीच नाही. बळजबरी आपणच नाही का असं झाल्यासारखं. तर आम्ही इथं गेलो होतो बेड बघण्यासाठी. तर पहिला बेड जो आहे तो माझा झालेला होता खराब. म्हणजेच बघा तुम्हाला काय ब्लॉगमध्ये माझा बेड तो बघायला भेटलाच असेल किंवा व्हिडिओमध्ये दिसतच असेल एखादा शॉर्ट व्हिडिओ वगैरे. त्याचं प्लाउड वगैरे निघला होता आणि जरा कमी पण पडत होता. पण आता जो बेड घेतलाय तो झालाय अंगापेक्षा बोंगा जास्त. म्हणजेच बघा आपण राहतोय भाड्याच्या घरात. आता इथं बेड तुम्हाला हा खूपच आवडला होता, पण आपल्या सोडत बापाचं घर आहे की एवढा मोठा बेड घेऊन यायला नाही का. त्यामुळं म्हणलं त्याच्यापेक्षा छोटासा बघावा. पण छोटासा बघितला आहे, पण ते तुम्हाला नंतरच कळेल की छोटा बघितला आहे का मोठा हत्तीच घरात आला आहे तेच कळाना झालं आहे. म्हणजे झालं असं की आम्ही बेड तर घेतला आहे, पण कुठला घेतला आहे काय घेतला हेही तुम्हाला सांगणारच आहे मी. पण झालं आहे असं की पहिला जो बेड होता त्यानं आपली जे घरात जी जागा आहे ती एकदम भरपूर उरत होती. म्हणजे शिल्लक राहत होती. म्हणजे बघा मला हळदी कुंकू करायचे किंवा इतर गोष्टी काही करायच्या बड्डे वगैरे, तर त्यासाठी जागा होती. आता ती बिलकुल जागा नाही आहे राहिली. मग त्या निमित्तानं आम्ही ते सोफा कम बेड पण बघितलं होतं जे की लाकडामधून आहे. पण ते असं होतं की दोघंच माणसं झोपत होती. म्हणजे वरती एक खालती एक असं होतं. त्याच्यामुळे तो पण छोटा पडत होता. मग मला असं वाटत होतं छोटा घेण्यात काय अर्थ आहे, आपला घरचा पण तोच आहे त्यालाच रिपेअर करावं की. मग घेतला तर मोठा घ्यायचा होता. कारण की नाही का फॅमिली आपली अख्खी पसरली पाहिजे त्याच्यावर नाही का एकदम हे करून. तर आता आम्ही असे बरेच दुकानं पाहिले. त्याच्यानंतर आम्ही गेलो बघा दुसऱ्या दुकानात. म्हणजे दुसरं नाही तिसरं नाही चार नाही पाच नाही, आम्ही 5-6 दुकानं फिरलो. त्यानंतर आम्हाला आवडले भरपूर, पण काही ठिकाणी प्राईज आवडत नव्हती, काही ठिकाणी कलर आवडत नव्हते, काही ठिकाणी डिझाईन आवडत नव्हती. आणि जी गादी वगैरे असती म्हणजे जी बेडच्या वरती साईडला आपण जिथं डोकं ठेवतो उशी ठेवतो त्या साईडला जी गादी असती तशी नको होती. म्हणजे काय होतं ती गादी पुढे चालून खराब होती. तर ती मला तसं घ्यायचं नव्हतं, एकदम प्लेन घ्यायची होती. त्याच्यामुळे मी प्लेनमध्येच घेतले. तर इथं परत आम्ही थांबलो, चहापाणी केलं आणि नंतर निघालो वाटाने आपल्या घरी. तर मग इथं शौर्यवाड्याचं दिसलं. म्हटलं अरे बाबा हे तर खूप ट्रेंडिंग चालू आहे शौर्यवाडा. पण आता काय श्रावण असल्यामुळे आम्ही काय तिकडे गेलो नाही, डायरेक्ट घरी आलो. श्रावण संपला होता का नव्हता मला नाही आठवत. आता हा व्हिडिओला झाले 3-4 दिवस जास्त. तर आम्ही तिथनं निघलो आणि आता चला म्हटलं घरी जायचे लवकर, बेड वगैरे खोलायचं आहे. पण डोक्यात चाललं होतं बेड वगैरे खोलायचं आहे आणि नवरा बड एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले, एवढं नुकसान झालं तेवढं नुकसान झालं. हे ऐकून अख्खं माझं डोकं दुखायला लागलं. म्हणून मी गेले बघा झोपी. म्हणजे झोपी गेली. म्हटलं जाऊ दे तिकडं, करू द्या बडबड आपलं. चला घेतला ब्लॉग शूट.
आणि आता घरी आलो. घरी आल्याच्या नंतर गादी पण आली होती, दुसऱ्या दिवशी आली होती, हे त्या दिवशीचं शूट नाही आहे. तर अशी गादी पण आपल्याला सेपरेट बनवून घ्यावं लागली. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा हे दिसत असेल बरं का, पण पसरून नाही म्हटलं ना, आडवे झोपतील 5-6 माणसं आणि असे झोपतील 4 माणसं फुल. त्यामुळं हा बेड खूप मोठा आहे असंच वाटत होतं मला पण. जिथे आम्ही गेलो फर्निचर मॉलमध्ये तिथं असं वाटत होतं की एकदम छोटासा आहे, पण घर आल्यावर अख्खं बरबाद झालं. 2 तर फरशा रिकाम्या राहिला, कोणी पाहून आलं तर खाली बसता येईना ना, काय व्हायना ना, जेवायला येईना ना, उठता येईना ना, बसता येईना त्यातनं. तर पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही. तर जसं मी सांगितलं, ह्या बेडसाठी एवढे बोलणे बसलेत ना मला की विचारूच नका. तर आमचा पहिला बेड थोडासा छोटा पडत होता, म्हणून आम्ही आता मोठा घेतला होता. आणि तर तुम्ही बघू शकताय. पण काय झालं असं की आता आपण राहतोय भाड्याच्या घरात, आणि भाड्याच्या घरात राहिल्यामुळं काय होतंय, जागा जास्त लागायला लागली. आणि जागा जी होती, जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की जागा आता कमी पडायला लागली. तर असे इश्यू झाले ते. म्हणजे पहिला बेड माझा खराब पण झाला होता, जे की फळ्या वगैरे असतात, साईडचे प्लाउड वगैरे असतात, ते तुटले पण होते. म्हणजे आपण जे सामान वगैरे माझ्या काही व्हिडिओमध्ये दिसतंय पण बघा, असं व्हिडिओ वगैरे शूट करायला गेलं की ते जे तुटलेलं जे आहे ते सहजासहज दिसत होतं. आणि असं हे पण नव्हतं की करता येत, पडदा वगैरे लावता येत वगैरे, असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळं हा नवीन बेड घ्यायचं कारण होतं. आणि जेव्हा आम्ही तिथं बघायला गेलो होतो तेव्हा असं वाटत होतं की छोटा वाटत होता, आणि आता घरात आणलंय तर बरोबर मोठा वाटतोय. एवढा मोठा वाटतोय की आपल्याला ज्याची अपेक्षा नव्हती तेवढ्यापेक्षा. परत विचार केला की हे बेड आपण हे करूया, म्हणजे हा असाच ठेवूया. ज्यावेळेस आपण अजूक तर कशातच काही नाही आहे, पण म्हटलं हा असाच ठेवूया, आता काही वापस तर घेणार नाही आता. म्हणजे असं मी प्लॅन केलं होतं. आणि आपण आपला जुनाच टाकूया, त्याला काहीतरी नाही का. तर खूप बोलणं खाल्ले मी, तर काय सांगू, मलाच माहिती आहे ते, काही तर सांगून फायदा नाही आहे. तर असो, आता ह्याला बेडशीट कवर आणायचं मला. तर ह्याला बेडशीट कवर किती बाय कितीचं लागते ते सुद्धा मला माहीत नाही आहे. तर कोणाला माहिती असेल तर सांगा. बेड आहे 6 बाय 6.5चा. त्यानिमित्तानं बेडशीट ना असं ऑनलाईन बघितले तर 72 बाय 6.5चा असं दाखवते. त्याच्यामुळे मला कळलं नाही की ऑनलाईनचं कसं घ्यावं ना, आता ऑफलाईन कुठं भेटते ते मला माहीत नाही. तर बघू आता, जाणार आहे मी तेव्हा बघेल. तर बेड कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय. आणि सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या आता गावाकडचे लवकरच ब्लॉग चालू होतील, कारण की मी चाललेली आहे आता गावाला. कशासाठी तर गौरायांसाठी. तर भेटू लवकरच. बाय.